हरिव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय। सद्गुरु भैयाजी महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरी कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरी। जिनी पंढरी सारिकाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर आपुली दया। पवित्र भूमी नागपूर नगरी, जय सच्चिदानंद मंडळ तथा जय सच्चिदानंद युवा मंडळ यांच्या वतीने सद्गुरु श्री भैयाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांनीच रचलेल्या प्रार्थना स्तोत्रातील प्रवचन मालेतील या वर्षीच्या दुसऱ्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत। माझे पितृचरण परमपूज्य सद्गुरु श्री प्रभाकर दादा बोधले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या चरणी मी आरंभी नतमस्तक होतो। या नगरीचे राजे परमादरणीय श्रद्धेय रघुजीराजे भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय सुधाकररावजी कोहळे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या धामणगावहून, म्हणजे माझं जे मूळ गाव आहे धामणगाव, आमच्या गावचे सरपंच आणि आमच्या बोधले महाराज परंपरेवर नितांत श्रद्धा असणारे आदरणीय एस के पाटील साहेब इथं उपस्थित आहेत। गावचे एक युवा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय नानासाहेब पाटील धामणगाव खास इथं उपस्थित आहेत। माझे बंधू हरिभक्तीपरायण सागर महाराज बोधले इथं उपस्थित आहेत। आणि आपण या प्रवचन मालेवर नितांत श्रद्धा असणारी नागपूर आणि नागपूर परिसरातील भाविक भक्त मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नमस्कार करतो। काल आपण या विषयाला सुरुवात केली, विषय प्रवेश केला आणि सद्गुरु श्री भैयाजी महाराजांचा जो विचार आहे तो विचार भक्ती, कर्म, ज्ञान, योग या सगळ्या मार्गावर कशा पद्धतीने आपल्याला घेऊन जातो आहे त्याचा एक थोडासा सांगोपांग विचार करण्याचा प्रयत्न आपण काल केला। शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर आपुली दया अशा पद्धतीची प्रार्थना महाराजांनी या ओवीतून केलेली आहे। आपुली दया हे म्हणत असताना आतापर्यंतच्या या 3 शब्दांच्या पुढे स्वल्पविराम दिलेला आहे। मी काल आपल्याला बोलत होतो की स्वल्पविराम कुठे दिलेला जातो, पूर्णविराम कुठे दिला जातो, हे ओव्यांमध्ये किंवा आपल्या वाक्यांमध्ये फार महत्वाचे असतात। याचा अर्थ या 3 गोष्टी सांगून हे सगळं ज्यांच्यामुळे होत आहे ते आपण आहात अशा पद्धतीचा एक विनय महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या प्रती प्रगट केलेला आहे। शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर इथं महाराज थांबतात। पण हे सगळं कोणामुळे होणार आहे किंवा होत आहे? आपुली दया। आपली दया म्हणजे आपली कृपा माझ्यावर आहे या पद्धतीचा एक विचार आरंभी मांडलाय असं मी काल बोलून गेलो।
मी आपल्याला काल असं म्हणत होतो की या ओवीचे सगळे संदर्भ किंवा कसा अर्थ लावायचा आहे ते आपण बघूया. परंतु शुद्धीच्या मार्गावर हे म्हणत असताना हा जो मार्ग सांगितला तो मार्ग नेमकं कोणता आहे? मार्गावर या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? सेवा धर्माचा आचार म्हणजे काय? सेवा शब्दाचा अर्थ काय? तो सेवा हा धर्म कशा पद्धतीचा आहे आणि तो आचरणात कशा पद्धतीने यावा, इतके सगळे विचार पुढे येणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की भैयाजी महाराजांच्या या प्रार्थना स्तोत्रातील प्रत्येक ओवीतील शब्दाशब्दावर विचार विस्ताराने करणं आवश्यक आहे. फक्त ते शब्द म्हणजे सहज उच्चार करून देणारे शब्द नाही आहेत. जसं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आपण काल बघितलं की ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक शब्दाला, ओवीला, अक्षराला, दिलेल्या वेलांटी, आकार, उकाराला सुद्धा खूप महत्व आहे. मी थोडं पुढे बोलू. पहिली वेलांटी असेल तर ती पहिली आणि दुसरी असेल तर दुसरी, याला सुद्धा महत्व आहे. आपण मराठीचे अगदी जाणकार आहोत आणि अभ्यासक आणि उपासक आहोत मराठी भाषेचे. त्यामुळे आचार हा शब्द सुद्धा किती महत्वपूर्ण मानला आहे. शेवटी एरवी मानवी जीवनामध्ये आचाराला फार महत्व दिलं जातं. तो सेवा धर्माचा आचार नेमका कसा आहे हे पुढे आपण ऐकणारच आहोत. बरं, हे सगळं ज्या तत्वामध्ये भैयाजी महाराजांनी आणून ठेवलंय ते तत्व सांगताना नीती, भक्ती, निरंतर भक्ती नावाचं तत्व त्याचा उल्लेख आवर्जून करतात. मी आपल्याला काल असं बोलत होतो की हे मार्गावर म्हणत असताना हे मार्ग कोणते? नळवऱ्यांचं एक प्रमाणही देऊन गेलो होतो की मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काय. येण्याची पंथे, याच पंथाने जर तुम्ही निघाला तर न पडे गुंथा, अडकाठी कुठलीही येणार नाहीये. हा पंथ शब्द 5 पद्धतीने शास्त्रांनी सांगितला. कुपंथ वेगळा, विपंथ वेगळा, सूक्ष्म पंथ वेगळा, क्लिष्ट पंथ वेगळा आणि सुपंथ वेगळा. अधपतनाला घेऊन जातो त्याला कुपंथ म्हणा, नरकाला घेऊन जातो त्याला विपंथ म्हणा, कर्मज्ञानाधिक ते सूक्ष्म पंथ म्हणा, योग जपतपाधिक त्यांना क्लिष्ट पंथ म्हणा आणि भक्तिपंथाला सुपंथ. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य लागे वेया पापा, महाराजांचे शब्द आहेत. सोपेवर महा सांगितले संती, टाळ हाती दिंडी घेऊन नाचा, तुकोबारांचे शब्द आहेत. सुपंथ, या पंथाने जर तुम्ही निघाला तर तुम्हाला अडकाठी येणार नाही अशी भाषा वापरली. हे जे मार्ग सांगितले ते मार्ग कोणकोणते आहेत? काल आपण बघत होतो कर्म नावाचा मार्ग, ज्ञान नावाचा मार्ग, योग नावाचा मार्ग, भक्ती नावाचा मार्ग. त्या मार्गाचा विचार आपण काल केला. मग यातली कोणता मार्ग, यातली कोणती वाट महत्वाची आहे? कारण शुद्धीच्या मार्गावर म्हणत असताना मला फक्त मार्गावर हा शब्द काल विस्ताराने मांडायचा होता. कर्म नावाची वाट कशी आहे, ज्ञान नावाची वाट कशी आहे, योग नावाची वाट कशी आहे, भक्ती नावाची वाट कशी आहे, त्याचा विस्तार आपण काल पुष्कळ पद्धतीने केला. याच्यातली जवळची वाट कोणती आहे, चांगली वाट कोणती आहे, श्रेष्ठ वाट कोणती आहे, सगळ्या वाटांपेक्षा श्रेष्ठ वाट कोणती आहे, नारद भक्ती सूत्रातलं सूत्रही आपण काल पाहिलं. सातू कर्म ज्ञान योगेभ्या अप्यधिकतरा भक्ती, हे जे देवर्षी नारद मुनींनी भक्तीच्या संबंधाने केलेला विचार काल आपण पाहिला. मी काल आपण पाहिलेल्या बऱ्याच गोष्टी का सांगायला लागलोय, कारण काही मंडळी आजच आली म्हणून सांगायला लागलोय. कालचं थोडंसं असलं म्हणजे ते कळून जातं पुढे काय सांगायचंय ते. या सगळ्याचा विचार करताना आपण एका शब्दावर येऊन काल थांबलो होतो की इतक्या सगळ्या मार्गावर बोलत असताना कर्म नावाचा मार्ग, ज्ञान नावाचा मार्ग, योग नावाचा मार्ग, भक्ती नावाचा मार्ग, मग हे सगळे मार्ग एवढे सांगितलेले असताना सद्गुरु श्री भैयाजी महाराजांनी शुद्धीच्या मार्गावर हा कुठला शुद्धीचा शब्द का वापरला? शुद्धी या शब्दाचा तरी अर्थ नेमका काय आहे? मला याच्यातल्या काही 2-3 गोष्टी मला ज्या सुचतात त्या बोलून जायचंय. मला असं वाटतं आपण माझ्यापेक्षा अधिक पद्धतीने प्रार्थना स्तोत्राचं पारायण आणि चिंतन करणारी मंडळी आहे, पण तरी मला असं वाटतं की शुद्ध मार्गावर सेवा धर्माचा आचार असा आहे का शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार असा आहे? तुम्ही बसल्यापैकी कधी कधी आपल्या मनामध्ये येऊन जाईल की शुद्ध म्हटलं काय, शुद्धीच्या म्हटलं काय, फरक आहे. मला जे जाणवतंय तेवढा सांगून पुढे जातो. शुद्ध मार्गावर असं म्हणायचं आहे का शुद्धीच्या मार्गावर असं म्हणायचं आहे? प्रार्थना स्तोत्रामध्ये शब्द शुद्ध मार्गावर असं नाही, शुद्धीच्या मार्गावर असा आहे. ते च्या हा शब्द खूप महत्वाचा आहे.
चहा हा शब्द म्हणजे चहा नाही, चहा ते महत्वाचं आहे, कारण वेळ त्याची असल्यामुळे एखाद्या वेळेस येण्याची शक्यता आहे लक्षात. चहा नाही, हा जो चहा शब्द वापरलाय, मुळात मराठीमध्ये काहीचे शब्द आपण असा आहे, च हा शब्द तसाही अर्थाने मराठीमध्ये खूप महत्वाचा आहे. च ज्याला इंग्रजीमध्ये मस्ट असं म्हटलं जातं, त्याही अर्थाने च हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही प्रवचनाला आलं पाहिजे हे म्हणणं वेगळं, आणि तुम्ही प्रवचनाला आलंच पाहिजे हे म्हणणं वेगळं. हा च किती सांगून जातो आपल्याला काहीतरी. तुम्ही प्रवचनाला आलं पाहिजे हे म्हणणं आणि तुम्ही प्रवचनाला आलंच पाहिजे हे म्हणणं फार महत्वाचं आहे. माझ्यापेक्षा अधिक काही इतिहासाच्या गोष्टी तुम्हाला माहित असतील, परंतु माझ्या ऐकिवात जी गोष्ट आहे, माझ्या ऐकिवात संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ त्या काळामध्ये सुरू होती, त्या काळामध्ये जी काही त्या काळात काम करणारी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये आदरणीय प्र.की. अत्रे सरांचं नाव फार आग्रहाने घेतलं जातं. अत्रे सर असं म्हणायचे की मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे. त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी त्यांना असं विचारलं म्हणे की तुम्ही मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे हे की काय, झालाच पाहिजे हे कशा करता एवढं च वापरायला लागलात. अत्रे सरांनी सांगितलं च फार महत्वाचं आहे. म्हणजे का महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं आडनाव काय आहे म्हणजे चव्हाण, त्याच्यात च किती महत्वाचा आहे, तो च काढून टाका म्हणजे काय होतंय बघा. आता ते प्रत्युत्पन्न मती होते प्र.की. अत्रे, त्यांची तुम्ही व्याख्यानं युट्यूबला ऐका किंवा काही वाचन करा. मी कसा झालो हे जर त्यांची चरित्र वाचलं तर कळून जातं की काय व्यक्तिमत्व होतं ते. असं मला बोलायचंय की शुद्धीच्या मार्गावर असं म्हटलंय. मला आज शुद्ध शब्दाकडे यायचंय. मार्गावर शब्द बऱ्यापैकी मी काल सांगून आलोय. मी हे दोन असे विकल्प का केले, शुद्ध मार्गावर म्हटलंय का शुद्धीच्या मार्गावर म्हटलंय असे विकल्प तरी माझ्या मनात का आले, त्याचं कारण सांगून पुढे जातो. काय आहे, इथला जो या ठिकाणी असलेला जो शुद्ध शब्द आहे, तो शुद्ध शब्द साधनेच्या अनुषंगाने घ्यायचा आहे का साध्याच्या अनुषंगाने घ्यायचा आहे, हा माझा प्रश्न आहे. काल आपण याची थोडी चर्चा केली आहे, साधन कशाला म्हणायचं, साध्य कशाला म्हणायचं. शुद्ध हा शब्द साधनेच्या अनुषंगाने घ्यायचा आहे का साध्याच्या अनुषंगाने घ्यायचा आहे. मी कशा करता म्हणायला लागलो की शुद्ध मार्गाने जावं, शुद्ध मार्गाने जावं असं म्हटलं की शुद्ध हा शब्द साधनेच्या अनुषंगाने येतो, आणि शुद्धीच्या मार्गावर जायचं आहे असं म्हटलं की शुद्ध हा शब्द साध्याच्या दृष्टीने येतो. हा पटतंय का नाही, मी हे सिद्ध करणार आहे. साधन कधी होतं आणि साध्य कधी होतं. मराठीमध्ये तुम्ही बोलत असताना काही शब्दांची योजना करत असताना तो शब्द कोणत्या पद्धतीने तुम्ही वापरता त्याच्यावर त्या शब्दाची साध्य साधन भावता संभवत असते. म्हणजे मी उदाहरण देतो याच्याकरता आपल्याला. मी अनेक वेळेला जी कीर्तनं ऐकतात, कीर्तनं माझी जी ऐकतात त्यांना लक्षात येईल मी काय बोलतोय. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी असा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, संतांचं वर्णन करणारा. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते, तुका म्हणे देवा त्यांची केली पाहिजे सेवा. जे काही अभंग सगळा मी हे का द्यायला लागलोय, मला जे सांगायचंय त्याच्याकडे. इथं पवित्र सोवळी एक एक हा जो शब्द आहे का नाही, हा शब्द खूप महत्वाचा आहे. हा एक शब्द पवित्र सोवळी या शब्दाच्या जवळ ठेवायचा का हा एक शब्द तीच भूमंडळी या शब्दाच्या जवळ ठेवायचा, त्याच्यावर एक शब्दाचा अर्थ अवलंबून आहे. त्याच्यावर एक शब्दाचा अर्थ अवलंबून आहे. तुम्ही एक शब्द जर पवित्र सोवळीला जोडला तर एक शब्दाचा अर्थ वेगळा होणार आहे, आणि एक शब्द तीच भूमंडळी यालाच राहू दिला तर एक शब्दाचा अर्थ वेगळा होणार आहे. पहा मी बोलतो ते जर बोलताना सुद्धा जर तुम्ही उच्चार करताना जर असं केला, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी हे म्हणणं आणि पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी हे म्हणणं, असा फरक पडतो ना. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं केलं की एक शब्दाचा अर्थ वेगळा आहे, आणि पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हटलं की एक शब्दाचा अर्थ वेगळा आहे. सांगतो मी आपल्याला. हा एक शब्द जर पवित्र सोवळीला जोडला, तिथंच राहू दिला तर एक हे संतांचं लक्षण होत आहे, आणि एक शब्द तीच भूमंडळीला राहू दिला तर एक हे संतांचं विशेषण होत आहे. पहा म्हणजे संत कसे आहेत, पवित्र आहेत, सोवळी आहेत, एक आहे, हे झालं लक्षण.
संत कसे आहेत? या जगामध्ये पवित्र सोवळी असे एकच संत आहेत. हा झाला दुसरा. संत कशा आहेत? पवित्र आहेत, सोवळी आहे, एक आहे, म्हणजे हे झालं लक्षण. आणि संत कसे आहेत? या जगामध्ये पवित्र सोवळी असे एकच संत आहेत. एक हा झाला विशेषण. म्हणून मी म्हणत होतो की जसं एक शब्द एकदा लक्षणीय दृष्टीने वापरता येतोय आणि एक शब्द हा एकदा विशेषणीय दृष्टीने वापरता येतो, तसं शुद्ध हा शब्द कोणत्या अंगाने घ्यायचा? साधन या अंगाने घ्यायचा का साध्य या अंगाने घ्यायचा? तुम्ही शुद्ध मार्गावर निघालो असं म्हटलं की ते साधन या दृष्टीने घ्यावं लागतं, आणि शुद्धीच्या मार्गावर की असं निघालो म्हटलं की ते साध्य या दृष्टीने घ्यावं लागतं. मी बोलतो त्याची काही भूमिका मला ज्या माझ्या विचारात आहेत त्या बोलून पुढे जातो. मुळात हे सगळं मला जे मांडायचं आहे पुढं, शुद्ध शुद्ध या शब्दाचा तरी अर्थ काय? सद्गुरू श्री भैयाजी महाराजांनी सांगितलं शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार. ठीक आहे, पण शुद्ध म्हणायचं तरी नेमकं कशाला? शुद्ध या शब्दाची व्याख्या तरी नेमकी काय करायची? शुद्ध हा शब्द क्रियेच्या अनुषंगाने आहे का मनातल्या भावनेच्या अनुषंगाने आहे? शुद्ध हा शब्द कर्माच्या दृष्टीने घ्यावा का त्या कर्माच्या मनातल्या भावनेच्या दृष्टीने घ्यावा? बऱ्याचदा मी आपल्याला त्याचे काही उल्लेख करून पुढे जातो. शुद्ध या शब्दाला पर्यायी शब्द आपल्या मराठीतला साधा सोपा पर्यायी शब्द आहे चांगलं. माणसाने शुद्ध असावं असं बोललं जातं. म्हणजे काय? चांगलं असावं झालं. मग आता हा चांगला शब्द तरी तुमच्या क्रियेच्या दृष्टीने आहे का भावनेच्या दृष्टीने आहे? कर्म किती चांगलं आहे हे महत्वाचं असतं का त्या कर्माच्या पाठीमागची भावना किती चांगली आहे हे महत्वाचं असतं? आपण चांगला हा शब्द कर्माला जरी लावत असलो तरी कर्माच्या पाठीमागच्या भावनेला तो अधिक पद्धतीने योग्य पद्धतीने जोडतो. मी आपल्याला त्याचं उदाहरण देऊन पुढे जातो. मी 2 वाक्य सांगतो, पटतायत का बघा. काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या नसतात. एक. काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या नसतात. एक. आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या असतात. 2. बोललेलं कळतंय का बघा. काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या नसतात. एक. आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या असतात. 2. मी उदाहरणं दिली या संबंधाने अनेक पद्धतीची. तुम्ही क्रिया काय करता याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागची भावना काय आहे याला फार महत्व आहे. भक्तीची व्याख्या करत असताना पद्मपुराणाने व्याख्या अशी केली आहे, सुरर्षे विहिता शास्त्रे हरिमुद्दिश्य या क्रिया स एव भक्ती ही. पद्मपुराण आम्हाला असं सांगतं, सुरर्षे विहिता शास्त्रे हरिमुद्दिश्य या क्रिया, भगवान श्री हरीच्या उद्देशाने केलेली जी कोणती क्रिया असेल ती क्रिया म्हणजे भक्ती. आता ऐका, जी कोणती क्रिया असेल याचा अर्थ इथं क्रियेला महत्व दिलं नाही. जी कोणती क्रिया असेल ती क्रिया भक्ती, पण कधी हरिमुद्दिश्य. त्या क्रियेच्या पाठीमागे उद्देश जर हरीबद्दल असेल, श्री हरीच्या प्राप्तीचा असेल तर मग ती भक्ती. मग ती क्रिया कोणती असेल, जरा थोडं आणखी स्पष्ट बोलू, ती क्रिया प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, पण उद्देश जर श्रीहरी असेल तर ती भक्ती. ती क्रिया प्रापंचिक असली परंतु उद्देश जर श्रीहरी असेल तरी ती भक्ती, आणि ही क्रिया पारमार्थिक आहे पण उद्देश जर श्रीहरी नसेल तर ती भक्ती कशी होईल? म्हणून उद्देश महत्वाचा आहे, हेतू महत्वाचा आहे. जर हे उद्देश आणि हेतू दोन्ही शब्द नाही कळाले तर आपल्या कायद्यातला एक शब्द सांगू. घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या पाठीमागे इंटेन्शन काय आहे हे बघितलं जातं. आपल्याकडे कायद्यामध्ये जो शब्द सांगितला जातो तो इंटेन्शन. आणखीन त्याच्यात पुढे जर बोलायचं झालं तर एखादा गुन्हा घडल्यानंतर तो गुन्हेगार आहे हे कधी ठरलं जातं? त्या गुन्ह्याच्या पाठीमागटलं, क्रिया करण्याच्या पाठीमागटलं इंटेन्शन काय आहे हे न्यायाधीशाने बघावं लागतं. जे पाहतात ते काय पाहतात की बाबा यांनी इंटेन्शन काय आहे. एखादी अबला स्त्री आहे आणि एखादा जर तिच्यावर अत्याचार करत असेल आणि त्या आपल्या स्वसंरक्षणार्थ जर तिनं एखाद्याचा खून केला असेल तर तो खून, तो गुन्हेगार होईल का? कारण तिचं इंटेन्शन जर स्वतःचं रक्षण करणं असं असेल तर मग तिला गुन्हेगार म्हणता कसं काही? याचा अर्थ इंटेन्शन पाहिलं जातं. कायदा सुद्धा सांगतो की क्रियेच्या पाठीमागटलं इंटेन्शन पहा, आणि अध्यात्म सुद्धा सांगतं की कर्माच्या पाठीमागटला उद्देश पहा. याचा अर्थ उद्देशाला फार महत्व आहे. आम्ही काय कर्म करतो याच्यापेक्षाही त्याच्या पाठीमागटली भावना काय आहे हे फार महत्वाचं ठरलं जातं. त्या भावनेवर तुकोबारांचे प्रमाण आहे.
तुकोबऱ्या देवाला सांगतात. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. महाराजांचंच प्रमाण आहे. मला शुद्ध या शब्दावर पुन्हा पुन्हा यायचं आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा, मला वरपंगपणा नको. घेई माझी सेवा भाव शुद्ध. देवाच्याच मुखात एक अभंग तुकोबऱ्याने दिलाय. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आतमध्ये काय आहे हे बघितलं जातं. तुम्ही बाहेरून कशी आहे हे नाही. सद्गुरुश्री दादा माझ्या समोर बसलेले आहेत, आमचे वडील. दादा सांगत असतात कीर्तनात प्रवचनात सांगत असतात, ऊपर तो बहुत म्हणे अंदर तो राम जानी. माणसं वरून फार नटलेली असतात, ते आतून तशी असतीलच असं सांगता येत नाही. आमच्याकडे पंढरपुरामध्ये काळा मारुतीच्या जवळ आमचं घर आहे. त्या काळा मारुतीच्या जवळ एक मनुष्य मोठ्याने ओरडायचा, माशा मारायचं औषध घ्या, माशा मारायचं औषध घ्या, माशा मारायचं. आपल्याकडे ते जेवायला बसल्यानंतर माशा फार येतात बघा. हे आपल्याकडे तर महाराष्ट्रात अशी म्हण आहे की आषाढात आलेल्या माशा भाद्रपद वद्यामध्ये पक्ष जीवनच जातात. त्या माशा खूप असतात आपल्या घरामध्ये. आता महिला वर्गांना माहिती आहे, सारखं ते झाकून ठेवावं लागतं कारण माशा येत राहतात. ते ओरडत होता माशा मारायचं औषध घ्या. मला ते जरा बरं वाटलं. मी त्याला म्हटलं का रे बाबा काय आहे हे? तो म्हटलं महाराज माशा मारायचं औषध बसताना मी माशा मारत बसते. खरं तर मिलिंदजी आम्ही कधीतरी जेवतो घरी, तरी आमची बायको अशी म्हणते तुम्ही रोज जेवता, काय म्हणत असतील कोणाच ठाऊक आता. आम्ही कधीतरी 4-8 दिवसाला एकदा कधीतरी जेवायला घरी असतो. आणि ते मग ते ताट घेऊन आले, सगळं झालं. मी ते औषध काय आहे आणि ताटाच्या कडेने टाकावं काही असेल म्हटलं, म्हणून मी पुडी उघडली. त्याच्यामध्ये स्वच्छ अक्षरात लिहिलेलं होतं, उजव्या हाताने जेव्हा डाव्या हाताने माशा मारा. त्याला 2 रुपये हो. ऊपर तो बहुत म्हणे अंदर तो राम जाने, अशी झाली नाही. कळत नाही आतमध्ये काय आहे हे. आत काय आहे हे महत्वाचं आहे. शुद्ध शब्द हा बहिरंगातला नाहीये, शुद्ध शब्द हा अंतरंगातला आहे. शुद्ध शब्द हा बहिरंगावर अवलंबून नाहीये. आम्ही किती जरी या देहाच्या शुद्धीचा विचार केला तर त्या देह शुद्धी हे शब्द जुळूच शकत नाही. कारण देहाच्या बद्दल बोलत असताना कितीतरी प्रमाण आपल्या समोर दिलेली. नाही अपवित्र शरीरा ऐसे, अशी तुकोबऱ्यांची नाटातली भाषा. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. मला त्याच्यात जास्त गुंतायचं नाही. मला मुद्दा एवढाच मांडायचा, शुद्ध शब्द हा बहिरंगाचा नाहीये, शुद्ध शब्द हा अंतरंगाचा आहे. शुद्ध एक विचार माझा शुद्ध शब्दाच्या संबंधाने आपल्या समोर मांडला. याचा अर्थ भावनेच्या दृष्टीने शुद्ध हा महत्वाचा. आपली भावना काय आहे शुद्ध शब्दाचा विचार करताना, त्या क्रियेच्या पाठीमागची भावना काय आहे हे महत्वाचं असतं. हे गमतीने कधी कधी असं घडतं. मी म्हटलं भाऊ तुमच्या शेजारचे बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर दिसतात, तुमच्या शेजारचे फार श्रीमंत दिसतात. त्याच्या शेजारच्या माणसाने एकच वाक्य सांगितलं. तो म्हटलं महाराज सगळं खरं हो, पण मन कुठं चांगलं आहे. उदाहरण संपलं. बघा आपले शेजारी आपला 7-12 एका वाक्यात मांडतात, त्यांना काही वेळ लागत नाही. याचा अर्थ मन कुठं चांगला आहे, त्याचा अर्थ शुद्ध चांगला हा शब्द मनाच्या संबंधाने, अंतरंगाच्या संबंधाने. आता पुन्हा प्रश्न पडतो, ठीक आहे शुद्ध हा शब्द अंतरंगाच्या दृष्टीने आम्हाला घ्यायचा आहे, तर या शुद्ध शब्दाची काही व्याख्या करता येईल का? मला 1-2-3 विचार या संबंधाने सांगायचे. शुद्ध शब्दाचा थोडासा वेदांताच्या दृष्टीने अगोदर अर्थ सांगतो. वेदांत शास्त्राने असा अर्थ केलाय, उपाधी रहित हा शुद्ध हा. ऐक, शुद्ध शब्दाचा विचार करताना असं सांगितलंय, उपाधी रहित होणं याला शुद्ध म्हणा. आता पुन्हा प्रश्न पडला, हे उपाधी म्हणजे काय? उपाधी रहित होणं म्हणजे उपाधी या शब्दाचा तरी अर्थ काय? हा उपाधी 2 पद्धतीचा मांडला जातो. एक बाह्य उपाधी आहे आणि दुसरा अंतर उपाधी आहे. मुळात उपाधी या शब्दाचा अर्थ सांगून पुढे जाऊ. शब्दातूनच अर्थ कसा निघतोय पहा. मराठीमध्ये विग्रह या शब्दाचा जर करायचा झाला, आपल्याकडे संधी विग्रह जो केला जातो त्याचा जर विग्रह करायचा झाला उपाधी शब्दाचा, तर तो कसा करावा लागेल? उप अधिक आधी बरोबर उपाधी. उपाधी शब्द लिहिताना हा संधी झाला, विग्रह कसा करावा? उप अधिक आधी बरोबर उपाधी. हा उपशब्दाचा एक अर्थ कळाला पाहिजे आणि आधी शब्दाचा एक अर्थ कळाला पाहिजे, म्हणजे उपाधी काय आहे हे कळून जाईल.
तर आधी आधी हा शब्दाचा अर्थ काय? आयुर्वेदामध्ये आधी शब्द येतो. कुठे येतो? आधी व्याधी असा मिळून येतो. आधी व्याधी असा एकत्रित येतो. मग आता इथला व्याधी शब्द कळाला म्हणजे आधी शब्द कळेल. व्याधी या शब्दाचा अर्थ आहे रोग. व्याधी या शब्दाचा अर्थ रोग, शरीराचे रोग. मग आधी काय? आधी या शब्दाचा अर्थ आहे मनाचे रोग. म्हणजे व्याधी या शब्दाचा अर्थ आहे शरीराचे रोग आणि आधी या शब्दाचा अर्थ आहे मनाचे रोग. थोडक्यात मानसिक रोग. आधी शब्दाचा अर्थ काय झाला? मानसिक रोग. आता राहिलं काय? उप. आधी म्हणजे मानसिक रोग आणि राहिलं काय आता शिल्लक? उप. उप म्हणजे काय? अगोदर. म्हणजे मानसिक रोगाच्या अगोदर जी येते तिचं नाव उपाधी, किंवा जी आल्यानंतर मानसिक रोग यायला लागतात तिचं नाव उपाधी. कळालं का? पहा, मानसिक रोगाच्या अगोदर जी येते तिचं नाव उपाधी, किंवा जी आल्यानंतर मानसिक रोगाला सुरुवात होते तिचं नाव उपाधी. नाही पटलं तर मी उदाहरण देतो. एखाद्याला म्हटलं का काय अलीकडल्या काळामध्ये फार असे याच्यात असतात. पूर्वी कसं अगदी मोकळे असायचं, तुम्ही कार्यक्रमात आले की मोकळं मोकळं बोलायचा, हसायचा, खेळायचा. काय आता अलीकडल्या काळात जरा थोडेसे असे तुम्ही जरा अस्वस्थ दिसता. काय काय सांगायचं महाराज, 4 मजली बिल्डिंग बांधून ठेवली, काय करावं कळत नाहीये. लक्षात आलं का? हे बघा, सुरू झाला ना काहीतरी ताण डोक्याला सुरू झाला. आपण वाढवत असलेला, आपण कालच एक वाक्य बोललो होतो मी, म्हणजे आपल्या दुःखाला कारण आपणच आहोत, दुसरं कोणी नाही. अध्यात्म रामायणामध्ये लक्ष्मणाच्या मुखामध्ये व्यास महर्षींनी एक श्लोक दिलाय. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा अहम करोमी इति व्रताभिमानाः स्वकर्म सूत्र ग्रथितोही लोकाः. व्यास महर्षींनी जे अध्यात्म रामायण केलं फार गोड आहे. कधीतरी वेळ मिळाली तर आवर्जून पहा. गीता प्रेसचं छापलेलं आहे ते रामायण. जसं आपल्याकडे वाल्मिकी रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, रामचरित मानस आहे, तुळशीदासजींचं रामायण आहे, तसं अध्यात्म रामायण. त्याच्यात लक्ष्मणाच्या मुखात हा श्लोक आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा अहम करोमी इति व्रताभिमानाः मग स्वकर्म सूत्र ग्रथितोही लोकाः. आपणच आपल्या दुःखाला कारण असतो, दुसरं कोणी नाही. मानसिक रोग सुरू झाले का? हे वाढलं ना आमचा उपाधी, आम्ही वाढवलेला उपाधी, त्याच्यामुळे मानसिक रोग सुरू झाले. बरं, हा जो उपाधी आहे तो 2 पद्धतीचा. एक बाह्य उपाधी आहे आणि दुसरा अंतर उपाधी आहे. ऐका, आता याच्यात अंतर उपाधीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक अविद्या संघातला अंतर उपाधी आहे आणि दुसरा विद्या संघातला अंतर उपाधी. मी अगोदर याचा सगळा तक्ताच मांडतोय. हा सगळा हे मी का सांगायला लागलोय? मला सांगायचं आहे शुद्ध. माझा मुद्दा यायचा आहे त्या शुद्ध शब्दावर. आणि शुद्ध शब्दाचा अर्थ मी वेदांताच्या दृष्टीने करत होतो. उपाधी रहित हा शुद्ध हा असा अर्थ करत होतो. उपाधी रहित होणं याला शुद्ध म्हणा. आपण 2 विचार आतापर्यंत पाहत आलो. पहिला विचार असा पाहिला की शुद्ध हा शब्द भावनेच्या अनुषंगाने, क्रियेपेक्षा सुद्धा भावनेच्या अनुषंगाने शुद्ध शब्दाला महत्व आहे. क्रियेला महत्व नाहीये, भावनेला महत्व दिलं जातं. आपली भावना काय आहे हे महत्वाची सांगितली जाते. दुसरा विचार मी सांगत होतो, उपाधी रहित होणं याला शुद्ध म्हणा. हा उपाधी 2 पद्धतीचा मांडत होतो. एक बाह्य उपाधी आणि दुसरा अंतर उपाधी. आता तुकोबारांची प्रमाणच बोलून जायची झाली तर तुकोबारांनी परमात्म्याचं वर्णन करताना देवाला सांगितलं, देवा तुम्ही कसे आहात? उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. किती गोड अभंग आहे तुकोबारांचा. मी पुढे येणार आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, पुढे येणार आहे मी याच्यावर. पण वेदांताचा एक विचार मी सांगत होतो आपल्याला. त्या वेदांताच्या विचारामध्ये असं सांगत होतो, उपाधी रहित होणं याला शुद्ध म्हणा. आणि हा उपाधी 2 पद्धतीचा, एक बाह्य उपाधी आणि दुसरा अंतर उपाधी. उपाधी एक बाह्य, एक अंतर. या अंतर उपाधीमध्ये पुन्हा 2 प्रकार केले. एक अविद्या संघातला अंतर उपाधी आणि दुसरा विद्या संघातला अंतर उपाधी. आता हे काय मी पुढे बोलेली आहे. बाह्य उपाधी कशाला म्हणायचं? आपल्या देह संबंधी वाढविलेला जेवढा काही पसारा आहे त्याला बाह्य उपाधी म्हणा. देह संबंधी वाढविलेला जेवढा पसारा आहे तो सगळा बाह्य उपाधी म्हणा. मग आपण आपलं असणारं घर, आपली असणारी स्थावर, काय जे काही असेल ते, मला त्याच्यात आता विस्तार वेगळे वेगळे मुद्दे मांडत बसायचं नाही. आपण ते वाढविण्याकरता रोज प्रयत्न चाललायच आपला, ते माहितच आहे आपल्याला.
त्यामुळे ते काही सांगायची गरज नाही. बरं, ते सगळेच वाढवतात. जो बोलतोय तोच वाढवतोय, तर बाकीच्याचं काय घेऊन बसला. सगळ्याच चालू आहे, हे रोजच चाललंय. बाह्य उपाधीमध्ये कोण त्याच्यातून बाजूला निघाले. बर, हा बाह्य उपाधी. हा जो अंतर उपाधी सांगितला ना, एखाद्या वेळेस एक वाक्य बोलतो, पटतंय का बघा. बाह्य उपाधीचा त्याग होणं एखाद्या वेळेस शक्य आहे, पण अंतर उपाधीचा त्याग होणं फार कठीण आहे. ऐका, बाह्य उपाधीचा त्याग होणं एखाद्या वेळेस शक्य आहे. आम्ही आमच्या घराचा, आम्ही आमच्या गावाचा, आम्ही कमवलेली जी काही संपत्ती आहे त्याचाही त्याग होण्याची एखाद्या वेळेस शक्यता आहे. होत नाही असं जरी म्हणत असाल तरी मी म्हणतो की एखाद्या वेळेस होईल ते, परंतु अंतर उपाधीचा त्याग होणं फार कठीण आहे, फार कठीण. हा अंतर उपाधी दोन पद्धतीचा मी बोलत होतो. एक अविद्या संघातून निर्माण होणारा अंतर उपाधी आणि दुसरा विद्या संघातून निर्माण होणारा अंतर उपाधी. हा अविद्या संघातून निर्माण होणारा अंतर उपाधी म्हणजे काय की अंतःकरणात निर्माण झालेली आसक्ती, अंतःकरणात निर्माण झालेला काम, अंतःकरणात निर्माण झालेला क्रोध, अंतःकरणात निर्माण झालेला लोभ हे निवृत्त होणं फार हा उपाधीच आहे. अंतःकरणात निर्माण झालेला अहंकार हा उपाधीच आहे. आपल्या ठिकाणी आलेला अहंकार उपाधीच आहे एका अर्थाने. आपल्याला निर्माण झालेला लोभ उपाधीच आहे. घराचा त्याग करून एखाद्या वेळेस आम्ही कुठेतरी अन्य ठिकाणी जाऊ शकू, नाही असं नाही, पण तिथं गेल्यानंतर आपल्या मनातला लोभ गेलाच असेल असं सांगता येत नाही ना. लोभ गेलाच असेल सांगता येत नाही. लोभ वाढायला लागतो. अनेक अशी वर्णन आपल्याला दिसून येतात. मुळात तर बाह्य उपाधीचा त्याग होणं कठीण. एखादा मनुष्य एखाद्या आश्रमामध्ये गेला आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर ते सगळं आश्रमाचं वातावरण पाहिल्यानंतर म्हणायला लागला, महाराज मला अगदी इथंच राहावं वाटतंय, एवढं सुंदर वातावरण आहे आश्रमातलं. महाराजांनी सांगितलं, चांगलं आहे ना, राहा मग इथं, राहा इथं. तो राहिला आणि मग दुपार झाली की लगेच पिशवी उचलली निघाला. महाराजांनी विचारलं, तू म्हटलं होतं ना राहावं वाटतं, राहा ना. तो म्हटलं, नाही नाही, मी गेलं पाहिजे. अरे कशा करता गेलं पाहिजे, आता तुझं कर्तव्य काय राहिलंय घरामध्ये, काही नाही ना तुझ्याकडे जबाबदारी, मग कशा करता गेलं पाहिजे. तो म्हटलं, काही नाही महाराज, काय सांगायचं तुम्हाला, आमचं जे घर आहे त्या घराच्या बाहेर जी ओसरी आहे ना, त्या ओसरीमध्ये माझा फोटो खूप मोठ्या पद्धतीने लावलाय. माझ्या मुलांनी माझा फार मोठा फोटो लावलाय. बरं, मग काही नाही म्हटले, तो पेंटिंग केलेला फोटो आहे, माझ्या 61ला मला दिला होता, तो खूप मोठाच्या मोठा फोटो लावलेला आहे. आणि मग येणारे जे पाहुणे ते आल्या आल्या त्या फोटोकडे बघतात आणि म्हणतात, काय चांगला फोटो आहे, हे ऐकण्याकरता मला जायचंय, बाकी काही नाही. पण काय आसक्ती किती आहे बघा. म्हणजे अंतर उपाधी हा जो आहे तो लवकर सुटत नाहीये. अंतर उपाधी हा दिसत नाही पण सुटत नाही, दिसत नाही लवकर. लोभ हा बाह्य अंगाने दिसत नसेल पण आतून मात्र तो सुटून जाईल असं सांगता येत नाही. अंतर उपाधी. जुने कीर्तनकार उदाहरण देईल. ते काय झालं म्हणे, एक साधू रस्त्याने निघाले आणि ते निघाल्यानंतर साधू रस्त्याने निघाले, नेमकं एक सोन्याचा रुपया, पूर्वीच्या काळामध्ये सोन्याचे असायचे पैसे, ते सोन्याचा एक रुपया, एक नाणं पडलेलं पाहिलं. पाहिल्याबरोबर साधूंना त्याचा मोह झाला आणि त्यांना असं वाटायला लागलं की अरे हे सोन्याचं नाणं आहे आणि म्हणून घ्यावं असं वाटायला लागलं. तेवढ्या समोरून कुणीतरी एक शेतकरी येत असलेला बघितला. त्यांनी विचार केला कसं घ्यावं, म्हणून त्याच्यावर पाय देऊन उभा राहिले. ते साधू त्याच्यावर पाय देऊन उभा राहिले आणि तो शेतकरी विचारा आला आपलं, साधू दिसलेत म्हणल्यानंतर पाया पडायला लागला. ते बरोबर ठीक आहे ठीक आहे. त्याने आपलं विचारलं, का महाराज इथं का उभारलात. म्हटलं नाही, मुद्दाम उभारलो. म्हटलं का उभारलात. नाही, माझ्या पायाखाली एक सोन्याचा रुपया आहे. बरं, मग मग का त्याच्यावर पाय देऊन का उभारलात. काही नाही म्हटले, हा सोन्याचा रुपया एखाद्या वेळेस तुम्ही कुणीतरी पाहाल, दुसऱ्याचा रुपया तुम्ही उचलून घेऊन जाल, तुमच्याकडून हे पाप घडू नये म्हणून त्याच्यावर पाय देऊन उभारलोय म्हटलं. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, महाराज हा रुपया तुम्ही कधी बघितला. म्हटले आत्ताच बघितला. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, गेले 8 दिवस झाले मी बघतोय, त्याच्याकडे माझं लक्ष काही उचलच नाही मी. आता प्रश्न पडतो, साधू हा का तो. म्हणून मी म्हटलं, बाह्य उपाधी त्याग होणं शक्य आहे, अंतर उपाधी त्याग होणं कठीण आहे. 2 संन्यासी रस्त्याने निघाले समजा. मुळात संन्यासी हा शब्द इतका विस्तृत आहे, सामान्य नाहीये. ज्ञानेश्वरी उडा, ज्ञानोबा किती गोड सांगतात पहा. मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. ज्ञानोबांनी इतकी स्पष्ट व्याख्या केली. कपडे बदलण्याने संन्यासी होतं असं नाही. आणि जर तसंच ऐकायचं झालं तर तुकोबाराय त्याच्याही पुढे कडक बोलतात, भगवे तरी श्वान. तुकोबारायचे शब्द आहेत, माझं नाही. पण ज्ञानेश्वरी आम्हाला इतकी स्पष्ट सांगते, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण.
मी आणि माझं हे ज्याचं अंतःकरण विसरून गेलेलं आहे पार्था तोच संन्यासी जाणून घ्या. गुरुरे दादा आम्हाला सांगत असतात, संन्यासी ज्यांनी सहाचा नाश केला तो संन्यासी असं सांगत असतात. षडविकार ज्यांनी घालवले, मी आणि माझं याच्या पलीकडे पोहोचलं. ही मी आणि माझं हा उपाधी आहे ना, हा उपाधी निघून जाईल असं सांगता येत नाही. आणि मग हाही उपाधी निवृत्त व्हावा तर शुद्धता येईल. पण तरी एक अडचण आहे आणखीन एक आहे, विकारही निवृत्त होतील नाही असं नाही. मी माझ्याच्या पलीकडेही पोचता येईल. या काम क्रोध लोभ याची निवृत्ती होईल. याच्या विरोधी असलेले जे स्वभाव धर्म आहेत, ज्याला दैवी संपत्तीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 26 गुणांची सांगितलेली आहे 16व्या अध्यायामध्ये, अवयव सत्व संशुद्धीर, ह्या सगळ्याचा प्रादुर्भाव होईल. पण या सद्गुणांचा संगम आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर एखाद्या वेळेस त्या सद्गुणांबद्दल अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. माझी सूक्ष्मता बोलण्याची लक्षात येते का बघा. एक तर बाह्य उपाधी त्याग होणं, एक बाह्य उपाधी बरोबर आतमध्ये निर्माण झालेले जे विकार आहेत, लोभाधिक विकार आहेत, ते निवृत्त होणं, दोन. आणि त्याच्याही पुढं आतमध्ये निर्माण झालेली जी सद्गुणांची संपत्ती आहे त्याच्याबद्दल एखाद्या वेळेस ममत्व निर्माण होण्याची शक्यता आहे. नाही म्हटलं तर सांगतो मी आपल्याला. हे कधी कधी लोक बोलताना म्हणतात, महाराज आमच्या गावामध्ये सगळे क्रोधायमान आहेत, मग मी आहे ना, मी शांत आहे. त्याच्या पुढे बोलता बोलता म्हणतात, माझ्यासारखा शांत तुम्हाला कोण दिसणार नाही. उदाहरण संपलं, कळालं का बघा. माझ्यासारखा शांत तुम्हाला कोण दिसणार नाही. हा माझ्यासारखा शब्द वापरला तिथंच उपाधी आला ना. पुढे शांत हा शब्द तर राम पुढचं राहिलं. शांतता हा जो शब्द, मी एक उदाहरण दिलं शांतता शब्दाचं. आणि त्यामुळे या माझ्यासारखा शांतता असं जे म्हटलं जातं, हा शांतता जरा पुढे बोलतो. बाह्य उपाधी त्याग होणं, एक. अंतरुपाधी म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होणं, दोन. अविद्या संघातला अंतरुपाधी याला अज्ञान म्हणा. कळतंय का बघा. अविद्या संघातला अंतरुपाधी याला अज्ञान म्हणा, आणि विद्या संघातला अंतरुपाधी याला ज्ञान म्हणा. विद्या संघातला अंतरुपाधी याला ज्ञान म्हणा. शुद्ध कधी होता येईल, या बाह्य प्रपंचाचा तर विचारच नाही, हा तर निघूनच जावा. पण शुद्ध शब्दाचा अर्थ काय, तर अज्ञान निवृत्ती होणं याला शुद्ध असं नाही, अज्ञानासहित ज्ञान निवृत्ती होणं याला शुद्ध म्हणणं. अज्ञानासहित ज्ञानाची निवृत्ती. पहा जरा, म्हणजे अज्ञान या शब्दाचा अर्थ नेणीव आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ जाणीव. ती नेणीवही जावी आणि ती जाणीवही जावी, मग जी स्थिती येते ना ती खरी शुद्धत्वाची स्थिती आहे. ती खरं शुद्ध आहे. ज्ञानोबा हरिपाठामध्ये बोलता, जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंती इथला जो शब्द आहे ना, इथं काय नाही, नेणीव नाही, पण जाणीवही नाहीये. अज्ञानही जावं आणि ज्ञानही जावं. कारण आपल्याकडे अमृत अनुभवाचा विचार तुम्ही पहा. मी परवाही बोललो होतो प्रार्थना स्तोत्रात आपल्या सावंगीला, की अमृत अनुभवामध्ये असं चिंतन आहे की अज्ञानाची निवृत्ती, अज्ञान खंडन नावाचं प्रकरण जसं ज्ञानेश्वर महाराज लिहितात, तसं ज्ञान खंडन नावाचं प्रकरण सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. अज्ञानाचं तर खंडनच खंडन, पण ज्ञान जे सांगितलं जातं, मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान, या ज्ञानाला ऐका, मी देह आहे हे अज्ञान आणि मी ब्रह्म आहे हे ज्ञान. पण मी ब्रह्म आहे हे सुद्धा एका पद्धतीचं वृत्ती ज्ञान आहे, ते सुद्धा निवृत्त व्हावं इतका विचार ज्ञानोबारांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे ज्ञानखंडन नावाचं प्रकरण केलं ज्ञानोबारांनी. किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो पर्यायाही संबंध नाही येथे, असं ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये आम्हाला स्पष्ट सांगतात. शब्द स्मरण करून देण्याकरता प्रसिद्ध आहे, पण त्याचा सुद्धा संबंध इथं नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे हा शब्दही संपून जावा, हे एक पद्धतीचं वृत्ती ज्ञान आहे. वृत्ती ज्ञान या शब्दाचा अर्थ आता विस्तार पुष्कळ आहे. मुळात ज्ञानाचं चिंतन करताना 5 पद्धतीने केलं. सप्रकारक ज्ञान, पहिला मुद्दा सांगितला सप्रकारक ज्ञान. दुसरा सांगितला सविषयक ज्ञान. तिसरा सांगितला सआश्रय ज्ञान. चौथा सांगितला सवृत्तिक ज्ञान. आणि 5वा सांगितला स्वरूपभूत ज्ञान. असं ज्ञानाचं 5 पद्धतीने चिंतन केलंय. सप्रकारक ज्ञान 1, सविषयक ज्ञान 2, सआश्रय ज्ञान 3, सवृत्तिक ज्ञान 4 आणि स्वरूपभूत ज्ञान 5. सांगू आता याच्यातली बारकावा.
सप्रकारक ज्ञान कशाला म्हणायचं? उदाहरण त्याला दिलंय. उदाहरण असं दिलंय, शुक्लो घटाहा असं उदाहरण दिलं. शुक्लो घटाहा याचा मराठीमध्ये सरळ अर्थ काय होतो? घट पांढरा आहे असा. आता इथे किती शब्द आहेत? 3. घट, पांढरा आणि आहे. घट एक. घट म्हणजे घट माहिती आहे आपल्याला. घट हे तत्वज्ञानाने जरी घट म्हटलं असलं तरी त्याला दुसरा शब्द आहे मडकं. आपल्याला कळेल असं. मडकं म्हणा, गाडगं म्हणा. मडकं माहिती आहे ना? मडकं आता कळालं का? हा, मडकं माहीतच पाहिजे. शेवटी त्याच्याशिवाय कोण आहे आपल्याला, म्हणून माहित पाहिजे. पट 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 या शब्दाचा अर्थ कपडा आणि घट या शब्दाचा अर्थ मडकं. तुम्ही वेदांत शास्त्रातला कुठलाही ग्रंथ काढा, विचारसागर असेल, वृत्तीप्रभाकर असेल, पंचदशी असेल, ब्रह्मसूत्र असेल, काही जे काही ग्रंथ आपल्या समोर आहेत, अनेक वेळेला त्या ग्रंथांच्या मध्ये घट पट हे शब्द येतात. मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं, माझे गुरुजी मुमुक्षू पाठशाळेमध्ये गुरुवरे बहुंकडे, हरिभाऊ आनंद महाराज पाटील दाताळकर, विदर्भात बुलढाण्याच्या जवळचे होते. त्यांच्या चरणाजवळ बसून काही थोडाफार वेदांताचा अभ्यास केला. ते घटपट सारखा शब्द यायचे. घट म्हणजे मडकन, पट म्हणजे कपडा. मी नवीन होतो पाठशाळेमध्ये. मी आपलं आमच्या गुरुजींना भाऊंना विचारलं एकदा, मी म्हटलं का भाऊ, हे कुठलाही ग्रंथ काढला घटपट हे दोन्ही शब्द काय येतात सारखे? ते म्हटले शेवटी घट आणि पट याच्याशिवाय दुसरं काहीच नाही म्हणून येतात. वेदांत आम्हाला जाणीव करून देतो. शेवटी अंतविधीचा बाजार म्हणजे याच्याशिवाय दुसरा काय असतं? घट, मडकं. आता नीट ऐका, मला सांगायचे ज्ञानाचे 5 प्रकार. मी हे का सांगायला लागलोय? मला जायचं आहे खरं तर शुद्ध शब्दाकडे. आणि शुद्ध शब्दाचा विचार करताना मी उपाधी रहित शुद्ध ही वेदांतातली एक व्याख्या घेऊन बोलायला लागलोय. मला वेगवेगळे विचार शुद्ध शब्दाच्या संबंधाने मांडायचे आहेत. आणि पुढे मला आणखीन दाखवायचं आहे की शुद्धीच्या मार्गावर असा शब्द का आला या संबंधाने पुढे मला विचार मांडायचा आहे. शुद्ध शब्दाचा विचार करताना एक विचार आपण केला, अंतःकरणातली चांगली भावना. एक विचार आपण करून आलो. दुसरा विचार आपला चालू आहे उपाधी रहित शुद्ध. आणि उपाधी रहित शुद्ध म्हणत असताना उपाधी शब्दाचा अर्थ आपण पाहिला आणि उपाधी शब्दाचे प्रकार आपण पाहत होतो. उपाधी शब्दाचा अर्थ आपण पाहिला, उपाधिक आधी म्हणजे काय वगैरे वगैरे ऐकलं. ही उपाधी 2 पद्धतीची, एक बाह्य उपाधी आणि दुसरी अंतर उपाधी. त्याच्यामध्ये अंतर उपाधी पुन्हा 2 पद्धतीची, एक अविद्या संघातली अंतर उपाधी, दुसरी विद्या संघातली अंतर उपाधी. त्याच्यामध्ये मी असं सांगत होतो, अविद्या संघातली अंतर उपाधी म्हणजे अज्ञान आणि विद्या संघातली अंतर उपाधी म्हणजे ज्ञान. आणि त्याच्यातही सांगत होतो की अविद्या संघातली अंतर उपाधी म्हणजे अज्ञान तर जावं, पण विद्या संघातला अंतर उपाधी जो ज्ञान आहे ते ज्ञानही जावं अशी स्थिती जिथं येते त्याला म्हणा शुद्ध. मग ते ज्ञानाचा विचार करताना मी 5 प्रकारचं ज्ञान सांगत होतो. त्यातला पहिला प्रकार सांगत होतो सप्रकारक ज्ञान. आणि त्याला उदाहरण असं दिलं होतं, शुक्लो घटाहा म्हणजे घट पांढरा आहे. याच्यातले 3 शब्द आहेत, घट, पांढरा आणि आहे. हा जो घट शब्द आहे त्याला विषय म्हणा, पांढरा शब्द त्याला विशेषण म्हणा आणि आहे शब्दाला वृत्ती म्हणा. आहे हा शब्द येतो तो वृत्तीच्या अनुषंगाने येतो. हा माईक आहे असं म्हटलं तुम्ही की वृत्ती आहे ना तिथं. हा ग्रंथ आहे, हा कपडा आहे, हा हार आहे असं म्हणतात, तेव्हा आहे हा शब्द येतो तो वृत्तीच्या अनुषंगाने येतो. त्याच्यातही तत्वज्ञानाने प्रक्रिया अशी केलेली आहे, हे वृत्तीज्ञान कसं होतं? अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे विषयापर्यंत जाते, विषयाच्या आकार होते आणि मग त्या विषयाचं ज्ञान होतं. ऐका, इतकं सगळं होतं. म्हणजे ज्यावेळेस आता थोडा वेदांताचा विचार निघालेला तर सूक्ष्म आहे का, आपण ज्यावेळेस आता या पद्धतीने हे घड्याळ आहे असं म्हणतो. आता माझ्या हातात आहे, तुम्ही सगळे बघताय, मी बघतोय, आणि मग बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे घड्याळ आहे असं आपण म्हणायला लागलो. घड्याळ म्हणा किंवा आपलं हे घेऊ, घड्याळ म्हणलं की परत अर्थ निघत राहायचे. त्याच्यापेक्षा आपलं हे बरं आहे, असं काहीतरी नको ते तिकडे जायला नको. आपलं कशाला, आपल्याकडे घड्याळ नको, कमळ नको, बाण नको, हात नको, काही नको. आपलं कपडा बरा आहे, आपल्याला काही घेऊन नाही. आपल्याला आपण काही कुठल्या पक्षाचे नाही. मी अनेकदा म्हणत असतो, आम्हाला 2च पक्ष माहिती आहेत, एक शुद्ध पक्ष आणि दुसरा वैद्य पक्ष. बस याच्या पलीकडे पक्ष माहित नाही आपल्याला. हे बघा, हे आहे, तर हा कपडा आहे. ज्यावेळेस हा कपडा आहे असं तुम्ही म्हणता त्यावेळेस कसं, हा कपडा आहे झालं. मी म्हणायला लागलो हा कपडा आहे, तुम्ही म्हणायला लागला हा कपडा आहे, झालं ना ज्ञान. पण हे होण्याकरता काय काय होतं?
हा कपडा आहे हे ज्ञान होण्याकरता काय होतं? वेदांतांनी त्याची प्रक्रिया अशी मांडलेली आहे. अंतःकरणाची वृत्ती, ऐका, अंतःकरणाची वृत्ती नेत्र इंद्रियाद्वारे विषयापर्यंत म्हणजे कपड्यापर्यंत जाते, पटापर्यंत जाते आणि त्या पटाच्या म्हणजे कपड्याच्या आकाराकार होते आणि मग हा कपडा आहे असं ज्ञान होतं. इतकं होत आहे त्याच्यामध्ये. हा कपडा आहे करण्याकरता अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे या कपड्यापर्यंत जावी लागेल, त्याच्या आकाराकार व्हावी लागेल आणि मग हा कपडा आहे हे ज्ञान आम्हाला होत असतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हा कपडा असं म्हणता तेव्हा इतकं सगळं त्याच्यामध्ये होतं हे अगोदर मान्य करा. इतकं होत आहे. त्याच्यात आणखीन एक बारकावा सांगू. ही जी अंतःकरणाची वृत्ती नेत्र इंद्रियाद्वारे या विषयापर्यंत जाते त्यावेळेस फक्त वृत्ती जाऊन उपयोग नाही, ती चिदाभासासहित जावी लागते. हे पुढचं एक फार महत्वाचं आहे. चिदाभासासहित वृत्ती विषयापर्यंत गेली तर विषयाचं ज्ञान होतं. चिदाभास रहित वृत्ती जर गेली तर विषयाचं ज्ञान होत नाही. वृत्ती जाऊनही ज्ञान होत नाही. त्याच्याकरता चिदाभासासहित जावी लागते. आता तुम्ही म्हणाल हे चिदाभास नावाचं प्रकरण काय आहे? मी त्याला उदाहरण देतो. वृत्ती चिदाभासासहित विषयापर्यंत गेली तर विषयाचं ज्ञान आहे. वृत्ती चिदाभास रहित विषयापर्यंत गेली तर विषयाचं ज्ञान होत नाही. उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याला सगळ्याला माहित असलेलं उदाहरण आहे. मी काही वेगळं फार सांगतोय अशातला भाग नाही. आपण बुद्धिबळ नावाचा खेळ खेळत असतो. उदाहरण घ्या. समजा वडील बुद्धिबळ खेळायला लागले, काय त्यांचे मित्र ते चालू आहे. आता ते बुद्धिबळ म्हटलं की त्याच्यात ते घोडा असतो, त्याच्यात ते उंट असतो, तो राजा, तो प्रधान, इत्यादी जे काही असतील ते सगळं चालू असतं. आणि मग त्याच्यात एकटं लक्ष द्यावं लागतं. कोणती चाल खेळायची, काय करायचं हे बघावं लागतं. आणि मग ते जे वडील आहे ते नेमकं त्या प्यादीच्या किंवा त्या घोड्याच्या आकाराकार त्यांची वृत्ती झालेली आहे. त्यांची जी चाल काय करायची त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष तिथं आहे. तेवढ्यामध्ये मुलगा येतो आणि म्हणतो, बाबा आईनी बोलवलंय. पण त्या वाक्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, कारण वृत्ती काय झालेली आहे, पूर्ण याच्या आकाराकार झालेली आहे. एखाद्या वेळेस असे आकाराकार झाल्यानंतर बघितलंही जात आहे, वडील मुलाकडे पाहतोही आहे, पण पाहत असताना त्याची वृत्ती मुलाकडे जाताना ती केवळ वृत्ती गेलेली आहे, चिदाभासासहित वृत्ती गेली नाही. चिदाभासासहित या शब्दाचा अर्थ आहे त्याच्यातला जे ज्ञान चैतन्य, त्या चैतन्यासहित वृत्ती गेलेली नाही. त्या चैतन्यासहित असलेली वृत्ती मात्र आकाराकार कशाच्या झालेली आहे, त्या प्यादीच्या. आणि याची वृत्ती सहज त्या मुलाकडे गेली तरी परंतु त्याच्या त्या आकाराकार आहे आणि त्याच्यातच खेळण्यामध्ये तो गुंग आहे. एक तासापर्यंत तो खेळ वगैरे काही झाला आणि मग मुलगा आला आणि तो म्हटला, बाबा मी तुम्हाला म्हटलो नव्हतो का आईनी बोलवलंय तुम्हाला. मगापासून म्हणजे खेळून झाल्यानंतर मग नंतर आई ओरडायला लागली, म्हणजे बायको त्याला शिव्या द्यायला लागली. देतात शिवाय खाऊनच आपण ते तास 2 तास तरी मिळू नये म्हणून आपण प्रवचनला येतो. हा एक भाग म्हणायला हरकत काय काय ते होतच, ते नाही असं नाही. मग तुम्ही आता अरे कसं काय तू मला का बोलवलं नाही? अहो बोलवलं बाबा. कधी बोलवलं? अहो मी आलो होतो तुमच्याकडे. अरे काय, अहो तुम्ही आला होता पण तुम्हाला म्हटलं सुद्धा आईनी तुम्हाला बोलवलंय, तुम्ही माझ्याकडे बघितलं सुद्धा. ऐका, हा मुद्दा माझा, तुम्ही माझ्याकडे पाहिलं सुद्धा. मग हा म्हणतो, अरे मी तुला पाहिलं पण मला कळालं कसं काय नाही. म्हणजे पाहिलं म्हणजे केवळ वृत्ती तिथं गेली, पण चिदाभासासहित न गेल्यामुळे पाहूनही त्याचं ज्ञान झालं नाही. वृत्ती केवळ जाण्याने ज्ञान होत नाही, चिदाभासासहित वृत्ती जाण्याने ज्ञान होतं. हे महत्वाचं. केवळ वृत्ती जाण्याने ज्ञान होणार नाही, चिदाभासासहित वृत्ती तिथं जावी लागणार, तर मग तुम्हाला हे ज्ञान होणार आहे. म्हणजे हा जसा मुद्दा. मग मी हे का सांगायला लागलो, तुम्ही हा घट आहे असं जेव्हा म्हणता तेव्हा तिथं तुमची अंतःकरणाची वृत्ती चिदाभासासहित त्या घटापर्यंत गेली आहे आणि मग हा घट आहे असं ज्ञान झालेलं आहे. मग इथं घट पांढरा आहे असं जे तुम्ही म्हणायला लागला तेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये 3 गोष्टी आहेत. कोणकोणत्या? एक तर विषयाचं ज्ञान आहे, दुसरं विषयाच्या विशेषणाचं ज्ञान आहे आणि तिसरं तुमची तिथं वृत्ती गेलेली आहे त्या वृत्तीचं ज्ञान आहे. म्हणजे सप्रकारक ज्ञानामध्ये या 3 गोष्टी एकत्रित याव्या लागतात. विषय यावा लागतो, विशेषण यावं लागतं आणि वृत्ती यावी लागते. विषय, विशेषण आणि वृत्ती या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे सप्रकारक ज्ञान असं वेदांतांनी सप्रकारक ज्ञानाची व्याख्या केली. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार सविषयक ज्ञान. म्हणजे काय? हा घट आहे एवढंच म्हटलं मी. सविषयक ज्ञान, ज्याला संस्कृतमध्ये अयम घटा हा असं उदाहरण दिलं. हा घट आहे असं म्हटलं. हा घट आहे असं जेव्हा तुम्ही म्हणणार आहे तेव्हा ते सविषयक ज्ञान आहे. मी घट पांढरा आहे काळा आहे असं नाही म्हटलो. मी काय म्हटलं? हा घट आहे.
हा घट आहे असं म्हणणं म्हणजे केवळ विषयाचं ज्ञान आहे, विशेषणासहित विषयाचं ज्ञान नाही. मी तिथं विशेषणाचा उल्लेखच केलेला नाहीये. मी म्हटलोच नाही हा घट पांढरा आहे का हा घट काळा आहे. मी फक्त म्हटलं हा घट आहे, हा घट आहे हे म्हणणं म्हणजे इथं काय झालं, विषय आणि वृत्ती दोन्ही एकत्रित आली. हा घट पांढरा आहे म्हटलं तेव्हा विषय विशेषण आणि वृत्ती एकत्रित झाली. हा घट आहे म्हणण्यामध्ये केवळ विषय आणि वृत्ती एकत्रित झाली. म्हणून सप्रकारक ज्ञान, विषय विशेषण वृत्ती एकत्रित येणं, सविषयक ज्ञान, विषय आणि वृत्ती एकत्रित येणं. आता तिसरं सांगतो. तिसरा विचार आपल्याला म्हणता येईल स आश्रय ज्ञान. मी आपल्याला प्रकार मग सांगून दिलेले आहे. तिसरा प्रकार आहे स आश्रय ज्ञान. स आश्रय ज्ञान म्हणजे काय, तर अहम ज्ञानवान, ज्ञान माझ्या ठिकाणी आहे असं झालंय. अहम ज्ञानवान म्हणजे ज्ञान माझ्या ठिकाणी आहे. इथला अहम हा शब्द महत्वाचा आहे. ज्ञान माझ्या ठिकाणी आहे म्हणजे मी त्याला आश्रय आहे. ज्ञान याचं ज्ञान मला आहे, मला या ग्रंथाचं ज्ञान आहे असं मी म्हटलं. मी हा ग्रंथ सोडवलेला आहे, मला या ग्रंथाचं ज्ञान आहे म्हणजे या ग्रंथाचं ज्ञान माझ्या ठिकाणी राहिलेलं आहे असं झालं. अहम ज्ञानवान म्हणजे स आश्रय ज्ञानामध्ये काय झालं, एक तर वृत्ती आली आणि दुसरा गोष्ट आश्रयी भाव आला. म्हणजे आश्रयी भाव आणि वृत्ती दोन्ही एकत्रित येतात तेव्हा स आश्रय ज्ञान तयार होतं. किती गोष्टी झाल्या, तीन. स प्रकारक ज्ञान, वृत्ती विषय विशेषण, सविषयक ज्ञान, वृत्ती विषय एकत्रित, स आश्रय ज्ञान, वृत्ती आणि आश्रयी भाव एकत्रित. आता चौथा प्रकार सवृत्तिक ज्ञान. सवृत्तिक ज्ञान कशाला म्हणायचं, तर सवृत्तिक ज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे अहम ब्रह्म अस्मी. आता नीट ऐका, अहम ब्रह्म अस्मी हे महावाक्य आहे की नाही. आपल्याकडे जे 4 महावाक्य सांगितली, अहम ब्रह्म अस्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वम असि, हे महावाक्य 4 महावाक्यांचा विचार केला. याला मी वासुदेव तत्व आपल्याकडे महाराजांच्या प्रमाणातून बोलायचं झालं तर असं आहे, अहम ब्रह्म अस्मी. हे कोणतं ज्ञान आहे मग, तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली जी 3 ज्ञान आहेत, सप्रकारक ज्ञान, सविषयक ज्ञान, स आश्रय ज्ञान, याच्यामध्ये वृत्ती विषय विशेषण, वृत्ती विषय, वृत्ती आश्रयी भाव आतापर्यंत झालं. आता चौथा प्रकार काय सांगतोय मी, सवृत्तिक ज्ञान. याच्यामध्ये मी काय बोललो, उदाहरण काय दिलं, अहम ब्रह्म अस्मी हे वृत्ती ज्ञान आहे. का वृत्ती ज्ञान, कारण अहम ब्रह्म अस्मी इथला ब्रह्म हा शब्द विषय म्हणून घेता येत नाही, कारण ब्रह्म हा विषय होत नसतो. विषय कोणती गोष्ट होत असते, जी आकारवान गोष्ट आहे ती विषय होत असते. ब्रह्म निराकार आहे, ब्रह्म निरवयव आहे, ब्रह्म निर्गुण आहे, मग ती अनुभूती आहे. पण ती अनुभूती येताना मात्र आम्ही काय म्हणतोय, अहम मी ब्रह्म आहे. हे मी ब्रह्म आहे म्हणत असताना मी ब्रह्म आहे इथं आहे ना, इथं विषय नाही विशेषण नाही पण वृत्ती आहे ना, विषय नाही. ब्रह्म हा विषय होत नसल्यामुळे विषय नाही. ते पांढरं का काळं विशेषण तर अजिबातच नाही. विषयच नसेल तर विशेषण येईल कधी. विशेषणाची स्थिती ही विषयावर अवलंबून आहे. विषयच नसेल तर विशेषण म्हणतात येणार नाही. केवळ विशेषणाचा उल्लेख कसा करता येईल, विशेषण हा विषयाच्या आश्रयाने राहत असतो. घट पांढरा आहे हे म्हणत असताना पांढरा शब्द हा घटाच्या आश्रयाने, विषयाला विशेषणाचा आश्रय नाही, विशेषणाला विषयाचा आश्रय आहे. बघा मग आता इथं मात्र विशेषणाचा विचारच नाही, पण विषयाचाही विचार नाही, कारण ब्रह्म हे विषय नाहीये ना, ते निर्विषय आहे. उलट अनुभूतीचा विषय येतो, अनुभूतीचा गोष्ट आहे ती, प्रतीतीची गोष्ट आहे. बर मग आता इथं विशेषण तर नाहीच, नाही विषयही नाहीये. बर मग आता विषय नाही विशेषण नाही, मग इथं काय आहे, पण इथं वृत्ती आहे. कारण अहम ब्रह्म अस्मी, अहम ब्रह्म अस्मी, अस्मी आहे ना, आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणतोय ना, म्हणजे याची जाणीव आहे मला, मी ब्रह्म आहे याची जाणीव आहे. मी ब्रह्म आहे याची जाणीव होणं हे ज्ञान वृत्ती ज्ञानामध्ये शास्त्राने टाकलं. म्हणजे मी ब्रह्म आहे याला सुद्धा जर ह्या ज्ञानाला वृत्ती ज्ञानामध्ये टाकून दिलं, मग यालाही शुद्ध म्हणता येणार नाही. ऐका, यालाही शुद्ध म्हणता येणार नाही. मग थोडं पुढं जिथं विशेषण तर नाहीच नाही, विषयही नाही, नवे जिथं वृत्तीही नाही, अशी स्थिती जिथं येते त्याला स्वरूपभूत ज्ञान म्हटलं जातं. आणि या स्वरूपभूत ज्ञानालाच शुद्ध म्हटलं जातं. पहा पडतंय का आता, की जिथं या विषय वृत्ती आणि याच्या पलीकडे पोहोच, म्हणजे नेणिवेच्या तर पलीकडे पोहोचायचंच आहे, पण जाणीवेच्याही पलीकडे पोहोचायचं आहे. अज्ञान आणि ज्ञान निवृत्तीची जी स्थिती आहे ती खरी शुद्धत्वाची स्थिती आहे.
म्हणताच येत नाही तिथं, काही बोलताच येत नाही. महाराजांची भाषा आहे, न बोलसी करावाच्या उपाणी असं म्हणतात, बोलताच येत. शॉपेनहावर नावाच्या तत्ववेत्याचं नाव ऐकून आलं. मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. शॉपेनहावर, जसं सॉक्रेटिस आहे, अरिस्टॉटल आहे, प्लेटो आहे, तसा शॉपेनहावर नावाचा तत्ववेत्ता सायंकाळची वेळ बागेमध्ये गेलेला होता. सायंकाळ झालेली होती. एका झाडाखाली शांतपणे एकांतामध्ये चिंतन करत बसलेला होता. तो का म्हणे, आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा, या भावनेने शांत आहे. सायंकाळ झाली, बाग बंद करण्याची वेळ आली. तिथला जो वॉचमॅन होता तो सगळ्याला म्हणत होता, चला बागेतून बाहेर चला. सगळी लोक बागेतून बाहेर निघाली. अख्खी बाग रिकामी झाली, पण हा मात्र तिथून काही उठायला तयार नाही. या वॉचमॅननी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. सगळी बाग रिकामी झाली आहे, सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत, त्या झाडाखाली कोण बसलंय, उठा बाहेर चला. तरी याची हालचाल नाही. शेवटी तो वॉचमॅन अदवा तदवा बोलला तरी काही हालत नाहीये. आता शेवटी तो वॉचमॅनच शेवटी बोलता बोलता म्हटला, का हो घरी जाऊ वाटत नाही का, कंटाळा आलाय का घरचा, घरी कंटाळलेली लोक आम्हाला त्रास देतात, असलं बोलायला लागलं. तरी शॉपेनहावर शांत आहे. शेवटी अहो एवढ्या हाका मारल्या, कोण आहे तिथं, तरी तो बोलायला तयार नाही. वॉचमॅनने अदवा तदवा पद्धतीने 2-3 वेळेस विचारलं, अहो नाव कोण आहे हे तरी सांगा, कोण आहे कोण आहे म्हटलं तरी बोलायला तयार नाही. शेवटी रागाच्या भरामध्ये बॅटरी ऑन केली आणि तिथं जवळ गेला, कोण आहे बघावं म्हणून. बॅटरीच्या प्रकाशामध्ये पाहिल्याबरोबर त्या वॉचमॅनला आश्चर्य वाटलं, का जगप्रसिद्ध तत्ववेत्ते हे शॉपेनहावर आहे. तरी सांगितलं, हो तुम्ही तर जगप्रसिद्ध तत्ववेत्ते आहात, शॉपेनहावर हे तुमचं नाव आहे. मी तुमची व्याख्यानं ऐकण्याकरता कित्येक वेळेला जागा मिळाली नाही म्हणून उभा राहून तुमची व्याख्यानं मी ऐकलेली आहेत. तुम्ही एवढे मोठे तत्ववेत्ते व्याख्याते आहात, माझ्या बागेमध्ये तुम्ही येऊन बसलात, या झाडाखाली बसलात, उलट ही कितीतरी आनंदाची गोष्ट आहे. मी नाही नाही ते शब्द तुम्हाला बोललो, नको नको ते टाकून देऊन बोललो. तुम्ही का म्हटलं नाहीत मी शॉपेनहावर आहे. तुम्ही जर म्हटलं असता, एकदा मी विचारत होतो ना कोण आहे कोण आहे कोण आहे, तुम्ही जर म्हटलं असता मी शॉपेनहावर आहे असं म्हटलं असता तर मी अदवा तदवा बोललो नसतो, उलट तुमची अन्य व्यवस्था मी केली असते. तुम्ही का म्हटलं नाही मी शॉपेनहावर आहे. शॉपेनहावरनी इतकं गोड उत्तर दिलं. शॉपेनहावरनी सांगितलं, मी शॉपेनहावर आहे हे नाव धारण करणारा मी कोण आहे याचा मी विचार करत होतो. म्हटलं मी कोण आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते, आचार्यांची भाषा आहे. नारोबराय सांगतात, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. याचा अर्थ मी शॉपेनहावर आहे हे नाव धारण करणारा मी कोण आहे याचा अर्थ शॉपेनहावर म्हणजे मी नाही हे याच्यातून सिद्ध आहे. मी आता थोडं आणखीन पुढे बोलतो. या मीचा विचार तत्वज्ञानाने 2 पद्धतीने सांगितलाय. एक लय चिंतन नावाचा प्रकार आहे. लय चिंतन. लय चिंतन म्हणजे काय, तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या 5 कोशाचा विचार वेदांतांनी केलाय. अन्नमय कोश म्हणजे मी नाही, प्राणमय कोश म्हणजे मी नाही, विज्ञानमय कोश म्हणजे मी नाही. हा मी नाही नाही करत निघालेलं अन्नमय कोश मी नाही. अन्नमय कोश या शब्दाचा अर्थ देह. देह म्हणजे मी नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, अभंग आहे, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, देह तवा आहे प्रारब्ध अधीन, याचा मी का शिन भार वाहू माता, किमिचन कसे कामाय शरीर माणूसांवर आहे. पंचदशी आम्हाला सांगते हा देह म्हणजे मी नाहीये, कारण देहाला जन्म आहे आणि जन्म आहे म्हटलं की मृत्यू आहे. पण मी जन्म आणि मरणाच्या पलीकडे न जायते म्रियते वा कदाचित, भगवद्गीता आम्हाला सांगते. देहाला आकार आहे पण मी जो आहे तो निराकार आहे, म्हणजे देह म्हणजे मी नाही. बर, अन्नमय कोश, प्राणमय कोश. प्राण म्हणजे मी नाही, का, कारण जो मी आहे तो चेतन आहे आणि प्राण हा जड आहे, म्हणून तो मी नाही. अन्नमय कोश नाही, प्राणमय कोश नाही. मनोमय कोश म्हणजे मी नाही. मनोमय कोश या शब्दाचा अर्थ मन. मन म्हणजे मी नाही, का, कारण मी स्थिर आहे आणि मन चंचल आहे. आता ते विस्तार पुष्कळ आहेत पण एका वाक्यात सांगायला लागलो, म्हणून मी नाही. बर, विज्ञानमय कोश म्हणजे मी. विज्ञान या शब्दाचा अर्थ बुद्धी. म्हणजे बुद्धी म्हणजे मी नाही, का मी नाही, कारण मी हा माझा जो मी आहे तो अगदी पूर्णपणे शांत आहे, स्थिर आहे आणि बुद्धी तर अस्थिर आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तव होय बाधक, तुकोबरांची भाषा आहे. बुद्धी क्षणाक्षणाला बदलते. पटतंय का बघा, बुद्धी बदलते, क्षणाक्षणाला बदलते. इथंच उदाहरण देऊ. समजा एखाद्याने मला 1000 रुपये मागितले, मागणाऱ्याने 1000 मागितले, मी खिशातून 500 काढले, हातात 200 घेतले आणि दिले 100, उदाहरण संपलं.
कळलं का? पहा, मागणाऱ्याने 1000 मागितले, बुद्धी एक, पण मी खिशातून 500च काढले, बुद्धी बदलली. हातात 200 घेतले, पुन्हा बुद्धी बदलली. 100च दिले, बुद्धी बदलली. बदलणारी बुद्धी आहे, क्षणाला बदलते. जुनी लोक म्हणायची, आता आपल्याकडेही असेल तो वाक्य, आमच्याकडे तर, आमच्या गावाकडे तरी नक्की. जुनी लोक असं म्हणायचे, एखाद्या माणसाच्या बरोबर आम्ही राहिलो तर महाराज त्याच्या बरोबर फार राहू नका, तो सरड्याच्या रंगाचा आहे म्हणायचे. आठवते का शब्द तुम्हाला? सरड्या, कारण सरडा काय करतो? रंग बदलतो. सरड्याच्या रंगाचा आहे असं म्हणायचे. एक मी तुम्हाला विनंती करू, आता असं म्हणत जाऊ नका, सरड्याच्या रंगाचा आहे असं म्हणत जाऊ नका. का? कारण तो सरड्याचा अपमान आहे. झालं माझं बोलणं आता. आता सरड्याला म्हणायची वेळ आली, तू माणसाच्या रंगाचा आहे, अशी परिस्थिती झाली आता. सरडा तरी कमी बदलेल, इतकी माणसं बदलायला लागली आता. आता जे आम्ही असतो ते नंतर असतो तशातला भाग नाही. कधी कधी तरी वाटतं आपण ज्यांना मानत होतो ते हेच आहेत का, अशी परिस्थिती आहे आता समाजामध्ये. थोडं स्पष्ट बोलेल, कोणाला फॉलो करावं हा सुद्धा मोठा प्रश्न पडलाय आमच्या समोर आता. कुणाच्या मागे जावं हा मोठा प्रश्न पडला आता. कुणाचं अनुकरण करावं मोठा प्रश्न पडलाय. कुणाची नतमस्तक व्हावं मोठा प्रश्न पडला आता आम्हाला. कोणाला म्हणावं हे आमचं आहे, अवघड आहे आता. अशी परिस्थिती आहे समाजाची सध्या. बदलत राहतोय, अखंड बदलत राहतोय. बुद्धी बदलणारी आहे आणि मी स्थिर आहे. म्हणून विज्ञानमय कोश म्हणजे मी नाही, आनंदमय कोश याच्यातलं जे अज्ञान सांगितलं जातं ते म्हणजे मी नाही. मग या पंचकोशाच्या पलीकडे जो आहे तो मी आहे. हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, नाही 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 करत करत जिथं येऊन पोहोचतो आहे ती स्थिती म्हणजे मीच. हे कळण्याकरता आणखीन एक सांगतो. डेकार्ट नावाचा एक पाश्चात्य तत्ववेत्ता होऊन गेला. डेकार्ट, आम्ही एम ए ला असताना मला पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास एक स्वतंत्र पेपर होता. या सगळ्या बऱ्यापैकी तत्ववेत्यांना थोडासा अभ्यासण्याचा प्रयत्न केला तेव्हा. डेकार्ट नावाचा एक तत्ववेत्ता, त्यांनी एक इंग्रजीमध्ये वाक्य फार छान लिहिलंय. त्यांना असं सांगितलंय, आय थिंक देअर फॉर आय एम, आय डाऊट देअर फॉर आय एम. मला त्या दुसऱ्या वाक्यात जास्त विस्तार करायचा नाही, पण पहिलंच वाक्य विचारात घ्या. आय थिंक देअर फॉर आय एम, मी विचार करतो म्हणून मी आहे. याचा अर्थ मीचा विचार करणारा जो मी आहे त्याच्या पलीकडे जो आहे तो मी आहे.